नमस्कार. गुड इव्हनिंग. नमस्कार सर. माझं नाव योगेश राठोड. मी आपल्या सर्वांचं केके ट्रेनिंग सेंटर मध्ये खूप खूप स्वागत करतो. आणि आज शुक्रवार म्हणजे या प्रत्येक शुक्रवारी, आठवड्याच्या शुक्रवारी आपण या ठिकाणी जमतो आणि काहीतरी नवीन विषयावर सर आपल्याला ट्रेनिंग देतात. मागच्या शुक्रवारी सुद्धा आपण नवीन विषयावर ट्रेनिंग घेतली आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आज 2024 मध्ये पदार्पण होऊन पाच दिवस झाले. 5वा दिवस आजचा सुरुवात आहे. आणि खरंच आपल्याला सरांनी सांगितल्यानुसार गोल सेट आपण नक्कीच केले असतील आणि नक्कीच त्या गोलला पूर्ण करण्यासाठी आपली धावपळ 1 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली असावी असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये आपले जे काही गोल असेल 6 महिन्यात 3 महिन्यात ते नक्कीच पूर्ण होतील असं मी तुम्हाला सांगतो. आणि आज आपण या ठिकाणी जमलो आहोत एक नवीन विषयावर बोलण्यासाठी. आणि खरंच केके ट्रेनिंग सेंटर मध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. जसं की माझ्यामध्ये MCA करत असताना टेक्निकल नॉलेज फारसं होतं पण प्रेझेंटेशन करता येत नव्हतं. म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्याला नॉलेज भरपूर असतं पण प्रेझेंट करता येत नाही. आणि ज्या लोकांना ते प्रेझेंट करण्याची स्किल आली ते सचिन तेंडुलकर झाले. कारण क्रिकेट खूप लोकांना खेळता येतं पण चांगल्या प्रकारे प्रेझेंट करणं आणि त्या लोकांच्या सानिध्यात राहून मोठं होता येतं म्हणजे ते शिकणं ही काळाची गरज आहे. 21व्या शतकात आपलं पदार्पण झालं. मग खरंच आपण त्यानुसार आधुनिक झालो का? आपण कपडे लत्ते मॉडर्न घालू लागलो पण खरंच आपण विचारांनी आधुनिक झालो का? हेही खरं तर आपल्याला कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच केके ट्रेनिंग सेंटरची एक स्थापना झाली. कुठेतरी आपली जी माणसं आहे ती पुढे नेण्यात यावी. त्यांच्या ज्या स्किल कमी पडत आहे त्या स्किल मध्ये कुठेतरी भर टाकण्याचं काम सिंग सर नेहमी करत असतात. मग त्यामध्ये मोटिवेशन असेल, तुमचं सेल्स, बिझनेस, हाऊ टू स्टार्टअप या इत्यादी सर्व गोष्टी आहेत. तुमचं बॉडी पोस्चर, जेस्चर, तुमच्यात सॉफ्ट स्किल काय असाव्यात. आणि खरं तर काही ठिकाणी बिझनेस सुरू करत असताना चढ उतार हे प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये असतं. मग त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला कसं सांभाळावं याच विषयावर या ठिकाणी ट्रेनिंग होत असते. आणि यानंतर आज आपण या आजच्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण केके सरांचं स्वागत करूयात.